आई एक नाव असते, जगावेगळा भाव असते. आई एक जीवन असते, प्रेमळ मायेचे लक्षण असते. आई एक श्वास असते, जिव्हाळ्याची रास असते. आई एक आठवण असते, प्रेमाची साठवण असते. अशा या छान लाईन्सने दिवसाची सुरुवात करते आहे. कारण आईनं आपल्यासाठी काय केलं आहे हे सगळ्या गोष्टींना आपल्याला आई झाल्यानंतरच कळतात. असं बऱ्याचदा ऐकलेलं असतं, पण आत्ता मी ते अनुभवते आहे की एक आई म्हणून किती सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या कराव्या लागतात. आणि आज आहे यांच्या आईंचं म्हणजे माझ्या सासू आईंचं श्राद्ध. तर 10वं पुण्यस्मरण आहे. त्यांना जाऊन 10 वर्ष झाली. खरं तर मला त्या कशा होत्या काय माहिती नाही आहे, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही जास्त बोलता येणार नाही. पण शेवटी आई ही आई असते. आणि चला मग दिवसाची सुरुवात करूयात, व्लॉगची सुरुवात करूयात. हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आजच्या व्लॉगची सुरुवात तर तुम्ही बघितलीच. आणि आज काय झालं होतं म्हणजे रात्रभर झोप नाही झाली आहे. पिलू रात्रभर जागी होती, त्याच्यामुळे आमच्या दोघांचीही झोप नाही झाली. स्वतः ते दोघं आराम करत आहेत. पण आज काय ते मी तुम्हाला सांगितलंच, त्याच्यामुळे मग मला लवकर उठावं लागलं. आणि म्हटलं आता मग आपण आवरून घेऊयात, कारण 12च्या अगोदर ना नैवेद्य हे दाखवायचं असतं. पण खूप जास्त म्हणजे झोप नाही झाल्यामुळे ना थोडंसं हे झालं होतं. पण आज वातावरण खूप मस्त आहे, त्याच्यामुळे मग थोडंसं फ्रेश वाटलं उठल्याच्या नंतर. आणि सुरुवात केली इथे पॉझिटिव्ह थॉट्सपासून. सकाळी सकाळी उठल्या ना असे पॉझिटिव्ह थॉट्स काहीतरी दिसले पाहिजेत, त्यामुळे मग बेडरूममध्येच हे सगळं लावून ठेवलेलं आहे. आणि सध्या तुम्हाला म्हटलं की हेल्पसाठी कोणीच नाही आहे, त्याच्यामुळं घरामध्येच म्हणजे घरातल्या कामामध्येच खूप जास्त वेळ जातो. आणि मला फुल व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊनच येणं होत नाही, त्यामुळे थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतंय. सो तुम्ही छान छान कॉमेंट्स करा आणि थोडंसं मोटिवेशन मला द्या, कारण मला त्याची खूप जास्त गरज आहे. सो चला आजचा व्लॉग स्टार्ट करूयात, कारण ऑलरेडी लेट झाले आणि भरपूर काम आहेत. बाहेरचं वातावरण दाखवते. आज अजिबात ऊन नाही आहे, त्याच्यामुळे एकदम छान फ्रेश वाटते. पण टायमिंगचा अंदाज येत नाही की नेमकं किती वाजलेत ते. नाहीतर ऊन पडलं ना तर लक्षात येतं की नेमकं टायमिंग काय झालं आहे असं. बघा. आणि आत्ता म्हटलं मी अगोदर फुलं घेऊन येते, कारण पहिली पूजा करते आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आवरते. गार्डनकडे ना आमचं बिलकुल लक्ष नाही आहे, त्याच्यामुळे गार्डन एवढं घाण झाले. मी जर तुम्हाला दाखवलं ना तुम्ही म्हणाल बापरे. सो बघा, मला आवरणंच नाही होते, किती दिवसाचं मी विचार करते. पण म्हटलं आता अगोदर घर सगळं आवरून घेईल आणि त्याच्यानंतर मग गार्डनचं बाहेरचं काय ते होऊन जाईल, कारण सगळीकडेच ना भरपूर अशी झाली आहे बघा. आणि काय होतं किती साफ केलं ना तर झाडांचं पालापाचोळा हे सारखं पडत राहतं. बाकी मग पिकूचं आहेच, कारण त्याचं तो टॉयलेटला वगैरे सगळं इकडंच येतो. आणि बाकी फुलं हे सगळं पडल्यामुळे काय होतं खूप जास्त घाण होते. पण बघूयात, आता अगोदर घर आवरून घेईल मी आणि त्याच्यानंतर मग गार्डन आवरून घेईल. चला आता पटापट फुलं घेते. झाडांना पाणी हे नाही घातल्यामुळे ना इकडची जी जास्वंदाची आहेत ना मस्त असतात तिकडची फुलं, पण ती पण नाही येते आता. फक्त मग ही चांदीपाटाची आहेत ना तर ही घेईल आणि मग काय तेवढीच पूजा करेल. मग नंतर बाकी फोटोसाठी हार हे बाहेरून घेऊन येते. जी अशी पटकन हाताशी आली ती सगळी फुलं घेऊन आली आहे, कारण आता मला जास्त बघायला ना वेळच नाही आहे. आणि अगोदरच म्हटलं की गार्डनमध्ये खूप घाण झाले, त्याच्यामुळे मग मला ते सगळं परत खाली बघत बसावं लागणार की कसं आहे काय. त्यामुळे ही पटकन एवढीच फुलं आणली आणि आता पटकन पूजा करून घेते. पूजा होईपर्यंत ना पहिले कुकर वगैरे लावून घेतलं, म्हणजे कसं डाळ पण शिजली आहे. आणि बाकी सगळी इथे तयारी करून घेतली, कारण आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. त्याचबरोबर रस वगैरे बनवायचा, आमरस. आणि ह्याचे काही कारलं, भेंडी, गवार ह्या भाज्या असतात त्या, कढी, आमटी. सो एवढं सगळं करणार आहे. आता हे पण उठले, यांच्यासाठी पहिले चहा ठेवते. कधी उठले होते एवढं? सकाळी नाही, मला पण उशीर झाला उठायला. किती वाजता? 7:30 वाजले होते. एवढा बोललो तेव्हापासून? हो, उठले की मग पटपट स्टार्ट केलं ना. अच्छा. रात्री झोपच नाही झाली, त्याच्यामुळे मग सगळा उशीर झाला. ठरवलं होतं थोडंसं लवकर उठ. मी किती वेळ बघत होते, ती जागीच होती, म्हणजे बघतच होती आपल्याकडे. एकदा तुमच्याकडे बघते, जागीच होती. ते जवळजवळ 5 वाजता, 4, 4:30, 5 वाजता झोपले असतात. हो.
आणि मग त्याच्यानंतर झोपले आणि मग काय अलार्म वाजला पण मग मला इच्छाच नाही झाली उठण्याची. म्हटलं आता चला आता उशीर झाल्यानंतर मग कसं पटपट पटपट आवरलं. स्वतः तयारी सगळी करून घेतली आहे. फक्त आता पटकन कुठे गेलं लाईटर कुठे पटकन म्हटलं आता हे पूर्णाला चटका देते आणि त्याच्यानंतर मग पटापट पटापट सगळं फोडणीला देते. म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. आता ताई येते म्हटलं भांड्यासाठी तर आपण काय करतात माहित नाही कारण ऑलरेडी 4 दिवस म्हणून 10 दिवस झाले सुट्टी. आज नाही आल्यावर त्यांची ना नाही आज नाही आलं तरी काय मी म्हणजे ठरवलं तसं की त्या जरी नाही आलं तरी काय नाही आपण करून घेऊ. कारण त्यांनी आता खूप दिवसांपासून त्यांचं तेच चाललंय की नाही येणार आहे म्हणलं तर जाऊया. आलं तर ठीक आहे नाहीतर जसं होईल तसं आपण हे करणं महत्वाचं आहे. ते भांडे हे काय होईल का पण 12 वाजेपर्यंत? हा हो ना. मी काय करू मला पण सांग. तुम्ही पहिले तुमचं आवरा आणि पिलं पडेल लक्ष द्या. साडे 11 झालेत आता फोनमध्ये. आता कितपर्यंत आवरले बघूयात. झालंय का? पुरण रेडी आहे, आमरस रेडी आहे, आमटी कढी भाज्या. आता फक्त भजी तळायचे, भात लावलाय आणि भजी पापड आणि काही खुडे आणि पोळ्या म्हणजे पटकन तेल पटकन टाकून. आज आभाळ आल्यामुळे ऐक ना तू पीठ वगैरे मळ ना. मळत आहे ऑलरेडी. तू दिसते ना पीठ तोपर्यंत म्हटलं हे करून घेते. तुम्हाला गजरा वगैरे गेलं का? 11:30 वाजले पण एवढी गर्दी होती. गजरा कशासाठी पाहिजे होता नेमकं? ते काय झालं अक्षय तृतीयेच्या दिवशी मी ना गजरा नव्हता केला. म्हणजे गजरा पण हे करायचं लावण्यासाठी असं नाही का म्हणजे सौभाग्याचं सगळं जे असतं ना. अच्छा. ते देतात म्हणजे चुडा किंवा पीस ओटी वगैरे सगळं भरतात ना. तसंच मला म्हटलं की अगं तू गजरा पण द्यायचा. म्हणून म्हटलं मी आला तर म्हटले नाही मी आला म्हटलं अरे शेवटी मिळाला. आणि आज एवढा स्पीडमध्ये स्वयंपाक केला ना मी एवढ्या स्पीडमध्ये केला नसेल कधी. रोज कसं असतं रमत गमत एकदम चाललेलं असतं आणि अशा वेळेला एकदम पटपट 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 हे करायचं ते करायचं ते करायचं आणि 12च्या पहिले करायचं कारण सकाळी उशीर झाल्यामुळे जास्त ते नाहीतर काही नाही मग होतं आराम. एका बाजूला स्वयंपाक केला आणि दुसऱ्या बाजूला इथे पूजा करायला घेतली कारण म्हटलं आता सगळ्या जर पोळ्या हे करत बसले तर खूप वेळ होईल म्हणून एक पोळी केली नैवेद्यापुरती आणि त्याच्यानंतर मग पूजा करून घेते. आता दरवेळी मी तुम्हाला म्हणते की मला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत मी तेवढ्याच करते आणि काही जर राहून जात असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही दरवेळी खूप छान पद्धतीने सजेशन्स देता. अजिबात असं रूडली कधी कोणी बोलत नाही की हे अगं तुझं राहिलं हे तुला कळत नाही वगैरे. खूप छान पद्धतीने सांगता की तू जे करतेस ते तर खूप छान आहे पण अजूनसुद्धा अशा गोष्टी केल्या तर अजून छान होईल. कारण आई सौभाग्यवती असताना गेल्या होत्या त्यामुळे मग बऱ्याच जणींनी मला सांगितलं की गजरा पण त्यांना वाहायचा चांगलं वाटेल. त्याचबरोबर अशावेळी रांगोळी नाही काढत त्याच्यामुळे अक्षय तृतीयेला मी रांगोळी काढली होती तर अशावेळी रांगोळी नाही काढत त्यामुळे मग ह्यावेळी मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करते आणि जसं तुम्ही सांगता किंवा जसं मला माहिती आहे त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते. हे ठेव ना.
पाणी आणि ते नैवेद्य दोन्ही ठेवा. घाई झाली पण 12पर्यंत एकदम बरोबर झालं आणि करेक्ट 12 वाजलेत. म्हणजे आईंच्या फोटोना तर अगोदर दाखवलं असेल पण आता इथे बाहेर बरोबर 12 वाजता दाखवलं आहे. कावळा काही इकडे येत नाही पण काही वेळेला असं होतं की येतं. आता बाकी पक्षी हेच खाऊन घेतात नैवेद्य पण मान असतो तर मग आम्ही ठेवतो बाहेर. आणि झाले मग आता जेवण हे करूयात. काय चाललंय तुझं? त्यानं खाल्लं नाही. स्वतः त्यांनी पण ऑफिस स्टार्ट केलेलं आहे. थोडंसं त्यांचे काही कॉल्स वगैरे आहेत ते मग जेवण करून परत जाणार आहेत का तुम्ही ऑफिसला? घरून करणार आहेत? ऑलरेडी शनिवार रविवार घरीच होते. त्यानंतर फ्रायडेला पण त्यांनी घरूनच केलं होतं. सो आता आज जाणार आहेत. मग आता आवरले सगळ्या गोष्टी. फक्त जेवण करू आणि मग त्याच्यानंतर जातील. पिकूचे तू लगेच जाऊ नको तिकडे ताटाकडे. त्याला इकडे गोड दिसतंय ना तर लगेच पळतो. तुझ्यासाठी नाही येते कळलं का? तर आत्ता झालेलं आहे जेवण करून हे गेलेत ऑफिसला. आणि माझं हे कुंकू बघून ना पिल्लू बरंच माझ्याकडे अशी बघतीये. म्हणजे हसत नाही काय नाही, नेमकं असं वेगळं दिसायली काय माहित नाही तिला. मी ती हसतच नव्हती. म्हटलं काय झालं मला काय ओळखत नाही का तू? मी जेव्हा फेस पॅक लावून गेली ना तिच्यासमोर तेव्हा पण मला तिने ओळखलेलं. म्हणजे हसते असं बघून. पण आज कुंकाने माहित नाही तिला काय वाटलं की ती झोपीत होती तेच कळलं नाही. आता हे ऑफिसला गेलेत. आज हिची पण अंघोळ राहिली कारण आत्ता ही उठली म्हणजे जवळपास 12-12:30च्या दरम्यान. कारण पहाटे 5-5:30ला झोपली. आणि तुम्ही बरेच जण विचारता ना की सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करते. म्हणजे मला मेसेज सुद्धा येतात काही की तू सगळं कसं मॅनेज करते. म्हणजे घरातलं काम असेल किंवा मग तुझं हे युट्यूबचं असेल किंवा बेबीचं असेल. तुमच्याकडे डॉग पण आहे. म्हणायला आमच्याकडे ना 2 माणसं आहेत पण काम म्हटलं ना करायचं तर 4 माणसांचं काम असतं. कारण पिकूमुळे एवढं एक्स्ट्रा काम वाढतं. रूम जर एकदा म्हणजे अशी नॉर्मली जर आम्ही एकदा झाडली आणि सगळा कचरा जर निघत असेल तर पिकूमुळे ना ती 4 वेळा तरी कमीत कमी मला सकाळी झाडावी लागते. की केस निघतातच आहेत किंवा अजून काही असतंच आहे त्याचं. कुठे फूड पडलंय, कुठे पाणी पडलंय, कुठे हे असं असतं. त्याच्यामुळे 4 माणसांचं काम असतं आमच्याकडे. आणि बाकी असं जर काही असेल आजच्यासारखं की स्वयंपाकातच खूप वेळ जाणार आहे किंवा अजून काही दुसरं काही कार्यक्रम असेल किंवा काहीही असेल एक्स्ट्राचं काम तर ते करताना काय होतं ते काम केलं तर बाकीचं एक काहीतरी राहून जातं. म्हणजे आज पिल्लूची अंघोळ जशी राहिली आहे त्याच्यानंतर कपडे धुवायचे बाकी आहेत. सो हे काही ना काही राहून जातं. सगळी कामं होतातच असं नाही. त्याच्यामुळे मग मी काय करते दिवसभर आपलं हळूहळू जसं होईल तसं. दुपारी मी काय आजकाल माझी झोप पण होत नाही दुपारी. जेव्हा असं होतं की नाही आता खूपच थकवा आलाय आणि मला खूपच गरज आहे रेस्टची तेव्हा मी झोपते. नाही तर मग काय होतं पडलेली असते पण मग पडल्या कुठेतरी व्हिडिओ एडिट कर किंवा मग काहीतरी कर किंवा पिल्लूसोबत खेळ असं काही ना काही चालू असतं. सो सगळी कामं माझ्याच्यानं तर मॅनेज होत नाही आणि मला नाही वाटत की ती कोणाकडून तरी मॅनेज होत असतील. आता पिल्लूची अंघोळ राहिली तर मग तिला ती संध्याकाळी घालू आम्ही ते ऑफिसवरून आल्यानंतर. कारण मला एकटीला अंघोळ घालता येत नाही. बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तू अंघोळ कशी घालते किंवा मालिश कशी करते. तो सुद्धा व्हिडिओ आमच्यासोबत शेअर कर. पण खरं सांगू मी त्याच्यात कम्फर्टेबलच नाही आहे की बेबीच्या एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवू. आणि त्यामुळं ना युट्यूबवरती असतात ना व्हिडिओज किंवा कोणी जरी युट्यूबवरनी दाखवले असतील तर ते तुम्ही बघू शकता. पण आम्ही तिला ना दोघं मिळून अंघोळ घालतो. कारण अजूनही तिला असं बसता नाही येत तर तिला पायावर अंघोळ घालावी लागते. त्याच्यामुळे मग पायावर घ्यायचं आणि एकाने पाणी टाकायचं असं साबण लावायचं वगैरे असं आमचं चालू असतं. सो त्यांची पण बऱ्यापैकी मला हेल्प होते आणि म्हणून हे सगळं होते मॅनेज. आणि बाकी एखादा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊनच येईल की मग कशा गोष्टी करते काय ते. खूप रोजचं रुटीन एकच आहे असं तर सध्या अजिबात नाहीये. सगळं पिल्लूच्या टायमिंगनुसार चाललेलं आहे आजकाल. ती जेव्हा उठेल तेव्हा सगळं तोपर्यंत आपली कामं करून घ्यायची. ती जर सकाळी लवकर उठली तर मग तीच आवरून घ्यायचं. कधी 9ला पण तिची अंघोळ होते, कधी 12ला पण होते, कधी इव्हिनिंगच्या 5ला पण होते. सो असं सगळं तिच्या सध्या टायमिंगनुसार आहे चालू. झाला का ॲनिमल बघून? बिझी मॅन झाला का बघून? कालचा राहिलेला केक. काल जो केक बनवला होता ना त्याचा ह्याचा रिव्ह्यूज घ्यायचा राहिला होता. केक पण त्याचा ऑलरेडी
लावा सगळं फ्रीज झालाय का? तो एक तर ना लावा तेवढा बाहेरच आला नाही आणि आता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो हे झालाय, घट्ट झालाय आतमध्ये. पण टेस्ट कसली भारी लागते. चॉकलेट केक म्हणून आपण असं खाऊ शकतो आहे ना. एकदम भारी झाला तो. कालच जास्त भारी होता. मला आज छान वाटतंय. काल मला करपट वाटत होता थोडा. मग कालचे 4 अजूनपर्यंत कल होतात. काल 4 होते ना. दुपारी जर पुरणपोळीचा स्वयंपाक असेल ना तर मग संध्याकाळी स्वयंपाकाला असते सुट्टी. कारण दुपारचं थोडीशी आमटी राहिलेली असते, मग थोडीशी कढी राहिलेली असते, त्याच्यानंतर भात हे थोडं काही नाही काय असतं. त्याच्यामुळे मग तेच थोडंसं परत भात लावायचा, आमटीला फोडणी द्यायची आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी घ्यायची. सो असं रुटीन असतं जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो तेव्हा. आणि बाकी केक बद्दल म्हणाल तर केक एकदम भारी झाला होता. म्हणजे त्यातला लावा, जो चोको लावा केक म्हणतात ना, तसा लावा तर काही बाहेर नाही आला, तो एकदम फ्रीज झाला होता आतमध्ये. पण टेस्ट वाईज बेस्ट होता. आणि म्हटलं चला एकदा ट्राय करून बघूयात आपण. खरं तर केक घरी बनवायला ना परवडतच नाही, एवढे भांडे पडतात आणि मग त्याच्यानंतर मग ते सगळं क्लिनिंग हे ते त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. त्याच्यापेक्षा बाहेरून आणला आणि खाल्ला तर ते परवडतं असं वाटतं. त्यामुळे मी ना केक कधी ट्रायच नव्हता केला. पण आज मला असं म्हणजे काल असं झालं होतं की नाही आपण ट्राय करूयात, नेमकं होतोय का, टेस्ट कशी होतीये काय. आणि असंच ना युट्यूबवरती स्क्रोल करता करता चोकोलावा केक आला होता. म्हटलं बघूयात आपण जमतोय का आपल्याला. आणि मग ते बघून असं स्वतः करण्याची इच्छा झाली म्हणून मग फक्त ट्राय केला. पण टेस्ट वाईज मस्त झाला होता. आता बरेच जणांनी रेसिपी मागितली पण चोको लावा केक असा जे असतं ना लावा येतो तसं नव्हतं झालं, म्हणून म्हटलं काय रेसिपी शेअर करायची. बाकी चॉकलेट केक जर आपण म्हटलं ना तर तो तसा होऊ शकतो. सो चला मग आजचा हा छोटासा व्हिडिओ एंड करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा. भेटू पुढच्या छानशा व्हिडिओसाठी. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.